स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे की लग्नाच्या विधीमध्ये सगळ्यात महत्त्वाचे प्रोग्राम कोणकोणते असतात. तर सगळ्यात आधी असतं घाना आणि बांगड्या. म्हणजे ह्या बांगड्याच्या दिवशी अशा पद्धतीनं छान असं डेकोरेशन केलं जातं आणि आमच्याकडे काय काय करतात हे मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर अशा पद्धतीनं घाण्याची डेकोरेशन झालं. आता ह्या आमचा वाडा असतो, वाड्यातल्या काकू आहेत सगळ्या, आणि लग्न म्हटलं की सगळ्याजणी एकत्र जमतात आणि जानई पूजन होतं. जानई पूजनाला काय काय करतात तर बघा, या अशा वेणी वगैरे घालण्याच्या, म्हणजे 7 वेण्या, 7 काहीतरी वेगवेगळ्या सगळ्या वस्तू बनवल्या जातात. तर ह्या अशा पद्धतीनं सगळ्या मिळून करतात आणि मग जानई पूजन होतं. आणि नंतर नवरी किंवा पुढचे विधी म्हणजे हळद लागणे, लग्नाचे विधी हे होतात. तर जानई पूजनाचा सगळ्यात महत्त्वाचा असतो. कारण करून दे ना मग असं खालचं समजा येईल ना. ते काय काय आहे काकू? हे फण्यात या गोट्या आता येलदोडे लवंगा आहेत, इलायच्या आहेत, समजा हे काय इलायच्या इकडे. आणि आता हे झाल्यावरती जानई पूजन करायचं असतं. तर देवघराच्या समोर जानईची मांडणी केली जाते. तर ती कशी करतात? हे आहे देवघर. देवघराच्या समोर 7 जे ज्वारीचे चिपाटं असतात बघा, ते मांडले उभे ठेवले जातात आणि त्याला दोरीनं बांधून 7 वस्तू त्याला लटकवल्या जातात. आता ते पण दाखवते तुम्हाला अशा पद्धतीने. आणि ह्या माझ्या काकू ज्या आहेत, मी लहान होती ना तेव्हापासून यांच्यासोबत मी वाढलेली, खूप आठवणी आहेत, म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत मुद्दामहून शेअर केला. आणि हे सुपामध्ये जे 5 टाक ठेवले जातात, तर कोणत्याही लग्नाच्या वेळेला हे टाक उजाळून वाजत गाजत गावामध्ये मंदिरात देवदर्शनाला नेऊन भेटी देऊन हे देवघरामध्ये आणून अशा पद्धतीनं खाली हिरवा कपडा टाकून सुपामध्ये हे पुजले जातात आणि नंतर जानईचं पूजन केलं जातं. हे बघा, मी सांगितलं तुम्हाला, चिपाटं अशी मांडली जातात उभे ठेवून, त्याच्यावरती त्याच्या खाली स्वस्तिक काढून हे जानईचं म्हणजे 5 टाकं पुजले जातात. त्याच्यावरती जे पूजेचं सामान आहे आणि याच दिवशी सुवासिनींना जेवण दिलं जातं. म्हणजे जे काही जेवण असतं सुवासिनींसाठी, या दिवशी सुवासिनींचं जेवण होतं आणि मग पुढचे हळद आणि लग्न पार पडत असतं. तर हे जानई पूजन आमच्याकडे खूप महत्त्वाचं मानलं जातं. जानई पूजनाला अशा पद्धतीनं पूजा मांडून सगळ्याजणी हळदी कुंकू हे करतात. आणि काही ठिकाणी वेगवेगळ्या, म्हणजे आता माझ्या सासरी जी आहे ती जानई जी आहे ती उष्टी नाही आहे. म्हणजे जे कुरडई पापड सगळे पदार्थ जे आपण ठेवणार, जे पूजेला ठेवणार, ते अजिबात उष्टे किंवा घरात आधी बनवलेले चालत नाही. ते लग्नाच्या वेळेला परत नवीन बनवावे लागतात. तसं माझ्या माहेरी नाही. माहेरी उष्टी जानई चालते. म्हणजे घरामध्ये ऑलरेडी पापड वगैरे केलेले ते ठेवले तरी नैवेद्याला चालतात. अशा थोड्याफार वेगवेगळ्या पद्धती असतात. आणि नैवेद्य दाखवून असा तांब्यामध्ये जानईचा दिवा लावला जातो आणि तो लग्न होईपर्यंत तेवत ठेवला जातो. त्याची काळजी घेतली जाते. अशा पद्धतीनं माझ्याकडे जानईचं पूजन केलं जातं. आणि जानई देवाचे आशीर्वाद, देवीचे आशीर्वाद हे खूप महत्त्वाचे मानले जातात. म्हणून तुमच्यासोबत मी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. एक माहिती, कारण लग्नातल्या प्रोग्राममधली सगळ्यात महत्त्वाची, कारण देवीचा मान सन्मान, पूजन, त्याचबरोबर जानईचं पूजन हे खूप महत्त्वाचे पार्ट मानले जातात. त्यापैकीच हा एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे आणि तो तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. तुमच्याकडे जानई पूजन कसं केलं जातं हे पण मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी.